12 फिजिक्स ऑनलाईन लेक्चर व्हिडिओ अटेंड करताय ना, करायलाच पाहिजेत. आता दिवस वाया घालून उपयोग नाहीत, बरोबर आहे. तर आपण दररोज जे व्हिडिओज पोस्ट करतो ते अटेंड करा, स्वतः नोट्स तयार करा. आणि मला खूप आनंद आहे की 2 दिवस झालं मी जी फिजिक्सचे असाइनमेंट टाकली होती, काही क्वेश्चन्स टाकले होते, जस्ट नमुने टाकले होते, तर त्याचा रिस्पॉन्स हा खूप चांगला आहे. पण माझ्या मते रिस्पॉन्स कधी वाढला माहिती आहे, आठवत आहे का? हां, रिस्पॉन्स जेव्हा वाढला, जेव्हा मी पोस्ट केली की आय विल कॉन्टॅक्ट टू पॅरेंट्स, त्यावेळेला दनादन वाढलेला आहे. तर लक्षात घ्या, असं वेळ येऊन देऊ नका, कारण ॲज अ टीचर म्हणून आम्हाला ते खबरदारी घेणं गरजेचं आहे. लक्षात आलं? तर थोडंसं स्वतःच प्रॉम्प्ट राहा, म्हणजे जे चाललं आहे ते खूप इझिली होईल, कायमचं लक्षात राहील. आणि ज्यावेळेला ऑफलाईन क्लासरूमचे लेक्चर होतील किंवा जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल त्यावेळेला ते खूप तुम्हाला इझी जाऊ शकतं. ठीक आहे, येऊया आपण बिट्सकडं. काल मी जिथं लास्ट व्हिडिओला जिथं आपण ज्या ठिकाणी आपण थांबवलं होतं त्या ठिकाणी मी सांगितलं होतं की हे डेरिव्हेशन अजून संपलेलं नाही. अनेकदा रिवाईज करतो. आत्ता आपण जो शिकालो त्या फिनॉमिनाचं नाव आहे बिट्स. आठवतं? बिट्सचं डेफिनेशन करा रिवाईज माझ्याबरोबर, करा, मनामध्ये तयार झालं पाहिजे. व्हेन टू साऊंड वेव्स, when two sound notes किंवा when two sound waves traveling in the same direction having same amplitude but slightly different frequency slightly different पाहिजे, थोड्याशाच फरक पाहिजे, खूप मोठा फरक असला उपयोगा नाही. slightly different frequencies superimpose each other, then there is a periodic variation in the intensity of sound. मग त्यात बघितलं आपण अल्टरनेट राईज फॉल किंवा इंटेन्सिटी मॅक्झिमम मिनिमम असं आपल्याला ऐकू येतं, बरोबर आहे. तर त्यासाठी मी लास्ट लेक्चरला एक व्हिडिओ पोस्ट केला आहे बघा, त्यामध्ये 2 ट्युनिंग फोर्सचं तुम्हाला डेफिनेटली फरक जाणवला असेल, तो तुम्हाला ॲक्च्युली कानाला कळावा म्हणून तो मी व्हिडिओ पोस्ट केला आहे बघा. एक ट्युनिंग फोर्स 250 हर्ट्स आहे, दुसरा त्या व्हिडिओमध्ये 238चा आहे. म्हणजे थोडक्यात फार फरक नाही. सुरुवातीला त्या परफॉर्मरनं हा सिंगल वाजवला आहे, पण जेव्हा दोन्ही एकत्र वाजवले त्यावेळेला बघा तिथे तुम्हाला असं कमी जास्त आवाज ऐकवला असेल. तो ॲक्च्युली काय आहे, बिट्स आहे, अल्टरनेट राईज फॉल. आणि यांचं टायमिंग काय असतं, सेम, म्हणजे पिरियड काय असतो, सेम. तर आपला तोच क्वेश्चन चालू आहे. आणि एकदा क्वेश्चन मी रिवाईज करतो. एक्सप्लेन ॲनालिटिकली द फॉर्मेशन ऑफ बिट्स कशा होतात हे ॲनालिटिकली रिप्रेझेंट करा. सेकंड, शो दॅट द बिट फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू डिफरन्स ऑफ 2 फ्रिक्वेन्सीज किंवा ऑप्टेन एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ बिट्स. हे सगळं ह्यात येणार आहे. हे करत असताना आपल्याला हे दोघं जण कसे आहेत, पिरियॉडिकली किंवा अल्टरनेटिव्हली आहेत, वॅक्सिंग आणि वॅनिंग पिरियॉडिकली आहेत, हे आपल्याला काय करायचं आहे, शो करायचं. हे करत असताना फक्त आपण एका ठराविक स्टेपला काल पोचलो होतो. सुरुवात बघा, Y1 Y2 ॲम्प्लिट्यूड सेम, फ्रिक्वेन्सी स्लाइटली डिफरंट. सो हे सुपर इम्पोज झाले, दॅट इज व्हेक्टर सम. यांची आपण बेरीज केली. ह्याच्यामध्ये आपण ॲम्प्लिट्यूड जो आहे तो कसा घेतला तो आठवतो तुम्हाला, फर्स्ट टर्म अँड कॉस्ट टर्म हे एकत्र केले होते, त्याला आपण काय म्हटलं होतं, कॅपिटल ए, म्हणजेच रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. आणि त्याच्यावरून आपल्याला फायनल इक्वेशन काय मिळालं होतं बघा, म्हणजे कालच्या स्टेपचं अजून डेरिव्हेशन पूर्ण झालेलं नाही आहे. y इज इक्वल टू a sin 2π nt. लक्षात आलं? तर हा फॉर्मॅट कोणाचा आहे, प्रोग्रेसिव्ह वेव्हचा. ह्याच्या आणि ह्याच्यासारखाच आहे, त्यामुळे रिझल्टंट वेव्ह देखील काय आहे, प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. लक्षात आलं? मग आपल्याला ह्यांच्या मिक्सिंगमुळं जे इंटेन्सिटी व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम ऑफ साऊंड जे ऐकायला मिळतं, मॅक्झिमम ऑफ साऊंड, त्यालाच आपण काय म्हणतो, वॅक्सिंग म्हणतो. तर आता मी वॅक्सिंगसाठी कंडिशन किंवा वॅक्सिंग कधी निर्माण होतात आता मी काढणार, दॅट इज इन्स्टंट फॉर वॅक्सिंगचं टायमिंग काढणार आहे. कुठल्या टायमिंगला वॅक्सिंग करणार, कुठल्या डिस्टन्सला नव्हे. इथं डिस्टन्सचं काय संबंध आहे तुम्हाला ऐकायला येणार आहे, म्हणजे तर टायमिंगचा संबंध आहे. तर कुठल्या इन्स्टंटला कुठल्या टायमिंगला वॅक्सिंग ऐकू येणार आहे ते मी आता इथं काढून दाखवणार आहे. ह्याच्या पुढेच जाणार आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील तुमची होईल लिहिताना कालच्या ह्याच्या पुढेच जायचं. टायटल काय टाकलं, वॅक्सिंग. मला सांगा वॅक्सिंगच्या वेळेला ॲम्प्लिट्यूड कसा पाहिजे, मॅक्झिमम पाहिजे. वॅक्सिंगच्या वेळेला ॲम्प्लिट्यूड इंटेन्सिटी शुड बी मॅक्झिमम. इंटेन्सिटी मॅक्झिमम म्हटलं की ॲम्प्लिट्यूड पण काय पाहिजे, मॅक्झिमम. मग आता आपण ॲम्प्लिट्यूडकडे येऊया. रिझल्ट ॲम्प्लिट्यूड काय होता, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन होतं. असं लक्षात ठेवा, 2a हे कधीच हलणार नाही. 2 हा कायम 2च असणार आणि ॲम्प्लिट्यूड काहीतरी असणार, तो व्हेरिएबल होणार नाही, तो बदलणार नाही. म्हणजे बदलायची पॉसिबिलिटी कोणाची आहे, कॉस्टची आहे. बदलायची पॉसिबिलिटी कोणाची आहे, कॉस्टची आहे. आणि तुम्हाला मी परवाच सांगितलं होतं अँटी नोडमध्ये कॉस्ट जास्तीत जास्त किती बदलू शकतो, कॉस्ट बदलू शकतो +1 आणि -1. कॉस्ट किती बदलू शकतो, एकतर +1 जाऊ शकतो किंवा -1. हे मात्र आहे असंच राहणार. म्हणजे ज्या वेळेला आता मी दॅट इज लिहितो बघा, ही स्टेप आहे, कारण ही स्टेप आहे.
ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम होण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये 2a कधी बदलणार नाही, फक्त काय बदलू शकतं कॉस, आणि कॉस मॅक्झिमम कधी येऊ शकतो एक तर +1 किंवा -1. म्हणजेच थोडक्यामध्ये हे दोघांचा गुणाकार केला तर मला सांगा कंडिशन काय मिळाली +-2a. वॅक्सिंगसाठी कंडिशन काय झाली, हा +1 ह्याला द्या +-2a. सो वॅक्सिंगसाठी ॲम्प्लिट्यूडची कंडिशन काय झाली +-2a. पण लक्षात ठेवा हे करत असताना कॉस किती झालाय, कॉस झालेला आहे +-1. म्हणजे करत असताना कॉसची जी पूर्ण टर्म आहे कॉस 2π n1 - n2/2 × t हे पार्टच पाहिजे. ही टर्म काय झाले +1 किंवा -1 म्हणून हे उत्तर आलेलं आहे. आता हे करत असताना हा कॉसचा जो अँगल आहे कॉसचा असा किती अँगल घेतला पाहिजे की उत्तर एक तर +1 होईल किंवा मायनस होईल. कॉसचा थिटा असा किती घेत गेला पाहिजे की जेणेकरून आपलं याचं उत्तर +1 किंवा मायनस होईल. म्हणजे थोडक्यामध्ये हा जो पूर्ण अँगल आहे 2π n1 - n2/2 × t कॉसचा पूर्ण अँगल जो आहे तो तुम्हाला माहिती आहे काय असलं पाहिजे, एक तर कॉस 0 असते, त्यानंतर कॉस 180 -1. म्हणजे थोडक्यात तुम्हाला कॉसचे कुठले अँगल +1 किंवा मायनस येणार, तर कॉसचे हे अँगल 0, π, 2π, 3π, 4π असे जर तुम्ही अँगल टाकत गेला तर ते काय असणार आहेत +1 किंवा -1 होणार. आणि हे अँगलचं उत्तर यायला मला टीची व्हॅल्यू पाहिलं, ह्या अँगलचं उत्तर एवढं यायला मला टायमिंगचं उत्तर पाहिलं. म्हणजे हे उत्तर कधी येईल ज्यावेळेला टीची काहीतरी मला व्हॅल्यू पुट करायला लागेल. आता टीची व्हॅल्यू काय पुट करायला लागते बघा. आता मला सांगा इथं असं टीची किती व्हॅल्यू पुट करावी, बघा इथं असं टीची किती व्हॅल्यू पुट केली पाहिजे की जेणेकरून उत्तर 0 येईल. सरळ आहे 0, कारण 0 × एनिथिंग उत्तर काय असतं 0. म्हणजे पहिल्या केसमध्ये 0ची व्हॅल्यू काय असणार 0. आता मला सांगा पुढं उत्तर काय पाहिलं पाय, म्हणजे इथं टीची अशी काय व्हॅल्यू पुट करावी ह्या ठिकाणी की जेणेकरून उत्तर काय येईल पाय. मग तुम्हाला जर डाऊट असेल तर इथं रफ करायचं. बघा मी इथं करतो. बघा इथं ॲक्च्युली काय आहे 2π n1 - n2/2. इथं कोणाची व्हॅल्यू आहे टीची व्हॅल्यू आहे बरोबर, आणि त्याचं उत्तर किती पाहिलं आहे मला पाय पाहिजेला आहे. मग आता मला सांगा इथं 2 ला 2 काय होईल कॅन्सल होईल. मला सांगा इथं पाय पाहिजेला आहे का पाहिजेला आहे, n1 - n2 पाहिजेला आहे काय नको आहे. मग इथं मी हे n1 - n2 घालवायचं असेल त्याला कितीनं मल्टिप्लाय करतो बघा 1/n1 - n2 जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल मला सांगा. म्हणजे टीच्या जागी जर मी किती टाकलं 1/n1 - n2 तर काय होईल बघा 2 ला 2 कॅन्सल बरं, n1 - n2 कॅन्सल उरले काय पाय. म्हणजे पाय उत्तर येण्यासाठी या ठिकाणी टीची व्हॅल्यू किती असली पाहिजे 1/n1 - n2 असलं पाहिजे. इथं पायचं उत्तर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या अँगलमध्ये टीचं उत्तर किती असलं पाहिजे 1/n1 - n2. मग आता पुढचं सोपं आहे. मला सांगा पायसाठी किती आत्ताच काढलं आपण, पायसाठी किती 1/n1 - n2 आणि त्याला कितीनं मल्टिप्लाय केले 2नं, त्यामुळे इथे किती येणार 2 येणार. त्याच्या पुढे किती पाहिलं आहे 3π. मग असं कसं पायसाठी किती 1/n1 - n2 आणि त्याला मल्टिप्लाय किती आहे 3 आहे. असंच पुढचं असतं तर 4/n1 - n2 असं आपण पुढचं काढत गेलो असतो. सॉरी लक्षात ठेवा ह्या वॅक्सिंगचं काय टायमिंग आहे डिस्टन्स नव्हे. नोट्स आणि अँट्रोट्सला काय होतं एक्स होता, डिस्टन्स होते, किती डिस्टन्सला होतं. ह्या ठिकाणी वॅक्सिंग आणि म्हणजे ऐकू यायचं ह्या ठिकाणी डिस्टन्सचा काय संबंध आहे टायमिंग संबंध आहे. म्हणजे थोडक्यात सुरू झालेलं आहे टायमिंग 0 असतानाच अँटीडोट सुरुवात कशाने केली ए मॅक्झिमम. म्हणजे हे सगळ्या टायमिंग कोणाचा आहे वॅक्सिंगचा आहे. सुरुवात ए मॅक्झिमने केली होती. ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम म्हणजे सगळ्या जागा हे सगळं टायमिंग कोणाचं आहे वॅक्सिंगचं आहे. सुरू झालेला आहे अँटीनोड हा सुरू झालेला आहे वॅक्सिंग. मग मला सांगा हे टायमिंग आहे. आता लगतच्या कुठल्याही दोघांमधलं टायमिंगमध्ये वजाबाकी करावं ह्याच्यात नाही वजा करावं किती येते बघा उत्तर बरं. सेकंडमधनं फर्स्ट वजा करा टायमिंगमधला फरक किती आहे 1/n1 - n2. किंवा एक काम करा ह्या दोघातलं करा कुठल्याही लगतच्या दोघातलं उत्तर वजाबाकी करा. आता ह्यातनंही वजा करा बघू. म्हणजे हा समजा हा दुसरा असेल तिसरा आहे तिसरं टायमिंग आणि दुसरं टायमिंग हे ॲडजस्टन वॅक्सिंगचं टायमिंगची वजाबाकी करा बघू 2 - 1 म्हणजे पुन्हा यांचं उत्तर काय येणार 1/n1 - n2. असं कुठल्याही दोन लगतच्या बघा हे दोन लगतच्या वॅक्सिंगमध्ये टायमिंगमधला फरक काढा. द टाइम इंटरवल बिटवीन 2 सक्सेसिव्ह वॅक्सिंग ह्यातलं काढा तेच मिळणार, ह्यातलं काढा ते मिळणार, ह्यातलं करून बघा 3 - 2 1 आणि खाली पुन्हा म्हणजे ह्यातलं जरी तुम्ही काढून बघितलं तरी सुद्धा उत्तर किती आहे 1/n1 - n2. म्हणजे ह्या टायमिंगच्या सिरीजमध्ये कुठल्याही दोन सक्सेसिव्ह वॅक्सिंगचं टायमिंग काढून बघा तुम्हाला ते किती सापडेल. हे पण जर काढून बघितलं तुम्हाला किती सापडणार आहे 1/n1 - n2. म्हणजे आपल्याला आठवते डेफिनेशन द पिरियड ऑफ बीट्स. कारण मी सांगितलं होतं का पिरियड ऑफ बीट्स म्हणजे काय टाइम इंटरवल बिटवीन
टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह वॅक्सिंग्स ऑर वॅनिंग्स. दोन वॅक्सिंग मधलं टायमिंग किंवा दोन वॅनिंग म्हणलं. आता वॅनिंग जरा बाजूला ठेवा. द टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह वॅक्सिंग. मग आपण याचं वॅक्सिंगची टायमिंग काढले आणि कुठलाही सक्सेसिव्ह मधलं बाजूला करून बघा, तुम्हाला ते उत्तर काय सापडत आहे, 1/n1 - n2. आणि त्यालाच आपण काय म्हटलं होतं, पिरियड ऑफ बिट्स म्हटलं होतं. त्याला काय म्हटलं होतं, पिरियड ऑफ बिट्स. म्हणजे मला याच्यावर पिरियड ऑफ बिट्स मिळालं. मला सांगा, जर पिरियड माहीत असेल तर फ्रिक्वेन्सी कशी काढता तो, रेसिप्रोकल ऑफ पिरियड. मग आता करा रेसिप्रोकल. 1 हे किती आलं, 1/n1 - n2. हे डिवाइड आहे, उलटून वर गेलं. सो n इज इक्वल टू काय होणार, हे जाणार वरती. सो n1 - n2. म्हणजे मला इथं दोन्ही सुद्धा डेरिव्हेशन्स मिळाले. बघा वॅक्सिंगच्या बाबतीमध्ये मला वॅक्सिंगवरून मी मॅक्झिमवरनं वॅक्सिंगचे मी काय काढल्या, टायमिंग काढले आणि त्याच्यावरून मला काय कळलं, कुठलंही टू सक्सेसिव्ह वॅक्सिंगचं टाईम ड्युरेशन बघा तुम्हाला तो डिफरन्स किती आहे, 1/n1 - n2चा आहे. किती आहे, 1/n1 - n2चा आहे. आणि हीच डेफिनेशन कोणाची आहे, पिरियड ऑफ बिट्सची. अनेकदा सांगतो, तर टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह वॅक्सिंग कुठे चेक करा, किती सापडलं, 1/n1 - n2. ह्यालाच काय म्हणतात, पिरियड ऑफ बिट्स. म्हणजेच कॅपिटल टी. एकदा पिरियड मिळाला की फ्रिक्वेन्सी कसे मिळणार, व्हेरिएबल रेसिप्रोकल करा. 1/t जर केलं तर n1 n2 गेला वर. सो बिट फ्रिक्वेन्सी n म्हणजे काय, बिट फ्रिक्वेन्सी इज काय मिळालं, n1 - n2. म्हणजे इथं आपण ते शो करू शकलो. एक दिराव फॉर्म्युला फॉर पिरियड ऑफ बिट्स झालं. आणि दुसरं म्हणजे काय झालं, शो दॅट बिट फ्रिक्वेन्सीज डिफरन्स ऑफ टू फ्रिक्वेन्सी. त्या दोन फ्रिक्वेन्सीचे वजाबाकी एवढं बिटची फ्रिक्वेन्सी असते. म्हणजे आता कालचं उदाहरण घेऊया, 250 हर्ट्जचा एक ट्युनिंग फोर्क आहे, 238चा आहे. तर दोघांना बिट्स त्या तर दोघात फ्रिक्वेन्सी किती असणार, इझी आहे, वजाबाकी करा. 250 + 238 म्हणजे 12 हर्ट्ज. ही फ्रिक्वेन्सी ही काय असणार आहे, बिटची फ्रिक्वेन्सी असणार. लक्षात आलं. सो n1 - n2. सो बिट फ्रिक्वेन्सी इज ऑलवेज डिफरन्स ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ टू इंटरफेरिंग वेव्स. दोन इंटरफेरिंग वेव्सचं काय असतं, डिफरन्स असतं. दॅट इज शो दॅट. हे आपण करू शकतोय. पण हे सगळं कशावरनं केलं, आपण वॅक्सिंगवरनं केलं. हे कशावरनं केलं, वॅक्सिंगवरनं केलं. लक्षात मी काय म्हटलं ते आणि काय बघूया. काल इथेपर्यंत आलो होतो, ठीक आहे. आता मला काय पाहिलं आहे, पिरियड ऑफ बिट्स पाहिला किंवा बिट फ्रिक्वेन्सी पाहिला. सुरुवात कशाने केली, वॅक्सिंग, ठीक आहे. वॅक्सिंगसाठी रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम. ॲम्प्लिट्यूड जर मॅक्झिमम पाहिजे असेल तर याच्यामध्ये हा 2a कधीच हलणार नाही, तो कॉन्स्टंट आहे. तो तसाच कॉस मत हलू शकतो, कॉस मॅक्झिमम काय होऊ शकतो, +1 किंवा -1. म्हणजे थोडक्यामध्ये ह्या दोघांचं जर प्रोडक्ट केला तर ए वरती कंडिशन काय झाली, +-2a झाली. काय कंडिशन झाली, +-2a. सो रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडची कंडिशन वॅक्सिंगसाठी काय आहे, वॅक्सिंगसाठी काय +-2a. मग आता हे येताना कॉस कुठे गेला, कॉस कुठे गेला नाही. तर कॉसची ही व्हॅल्यू म्हणजे कॉसची पूर्ण व्हॅल्यू किती झाली, +-1 झाली. कॉसची पूर्ण व्हॅल्यू काय झाली, +-1. आणि कॉसची पूर्ण व्हॅल्यू +-1 व्हायला त्याचा अँगल किती असला पाहिजे, 0, π, 2π, 3π, 4π असे अँगल असले पाहिजे. आणि हे अँगल येण्यासाठी टीची व्हॅल्यू काय काय असली पाहिजे, तर टीची व्हॅल्यू असली पाहिजे 0ला 0, पायसाठी 1/n1 - n2, पुढच्यासाठी 2/n1 - n2, त्याच्या पुढच्यासाठी 3/n1 - n2 असं येऊ शकतात. म्हणजे हे मला टायमिंग्स मिळाले, हे मला इन्स्टंटेस मिळाले. काय मिळाले, इन्स्टन्स मिळाले. म्हणजे थोडक्यामध्ये वॅक्सिंग कुठल्या टायमिंग तयार झाले, तर पहिलं वॅक्सिंग इथं तयार झाले, दुसरं इथं तयार झाले, हे टायमिंगला तयार झाले. मग आपण मनातल्या मनात कुठल्याही सक्सेसिव्ह वॅक्सिनचा टाईममध्ये फरक करून बघू. दुसरा आणि पहिला करून बघा, तुम्हाला हे सापडणार. तिसरा आणि दुसरा करून बघा. सक्सेसिव्ह वॅक्सिंग टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह वॅक्सिंग्स. टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह वॅक्सिंग्स ते किती सापडलं, 1/n1 - n2. आणि त्यालाच काय म्हणतात, पिरियड ऑफ बिट्स म्हणतात. दॅट इज कॉल्ड एज पिरियड ऑफ बिट्स. म्हणजे पिरियड ऑफ बिट्सचा मला फॉर्म्युला कॅपिटल टी काय सापडला, 1/n1 - n2. आणि 12th students are very well known that frequency and relation between frequency and period, that is period is reciprocal of frequency. हे 1/t लाच काय करा, उलट करा. सो n इज इक्वल टू काय सापडलं, n1 - n2. इट इज कॉल्ड एज बिट फ्रिक्वेन्सी. इट इज कॉल्ड एज बिट फ्रिक्वेन्सी अँड इट इज डिफरन्स बिटवीन द टू फ्रिक्वेन्सीज ऑफ इंटरफेरिंग वेव्स. टू फ्रिक्वेन्सी ऑफ इंटरफेरिंग वेव्स. हे मी सगळं कशावरून दाखवू शकलो, वॅक्सिंगवरून दाखवू शकलो. लक्षात आलं. त्यामुळं नोड अँटीनोड त्याची थिअरी आणि ह्याची थिअरीमध्ये घोळ करायचा नाही. त्यामध्ये आपण डिस्टन्स काढलं होतं, एक्स बद्दल व्हॅल्यू काढल्या होत्या, ह्या टायमिंग बद्दल काढले. अजून क्वेश्चन संपलेला नाही. आता अशीच कंडिशन आपण वॅनिंगसाठी काढूया. कशासाठी करूया, वॅनिंगसाठी. बघा मी आता थोडंसं कलर चेंज करतो खडूचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बोला, फॉर टायटल टाकणार वॅनिंग. तुमच्या वहीमध्ये सगळं व्यवस्थित तयार पाहिजे बरं का.
तुमच्या वहीमध्ये सगळे व्यवस्थित तयार पाहिजे. वॅनिंगसाठी काय थोडक्यामध्ये वॅनिंगसाठी रिझल्ट ॲम्प्लिट्यूड कसा असणार आहे, मिनिमम असणार आहे. आवाज कमी ऐकू येणार, दॅट इज कॉल्ड मिनिमम. मला सांगा 2a बदलणार नाही आणि कॉस्टची व्हॅल्यू मिनिमम. आता कॉस्ट कमीत कमी म्हणजे किती असू शकतो, 0 असू शकतो. कॉस्ट कमीत कमी म्हणजे किती असू शकतो, 0 असू शकतो. आणि याचं उत्तर काय येणार, 0. म्हणजे वॅनिंगसाठी ॲम्प्लिट्यूडची कंडिशन काय, a इज इक्वल टू 0. वॅनिंगसाठी रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडची कंडिशन a इज इक्वल टू 0. पण लक्षात ठेवा, हे करताना कॉस्ट कुठे गेला, कॉस्ट कुठे गेला तर कॉस्टची पूर्ण व्हॅल्यू काय झाली, 0 झाले. म्हणून याचं उत्तर काय झालं, 0 झालं. म्हणजे थोडक्यात इथलं कॉस्टची व्हॅल्यू काय झाली, 0. आणि मला सांगा कॉस्टचे कुठले कुठले अँगल 0 असतात सांगा. तर पहिलंच आहे 90 म्हणजे π/2, पुढचं 3π/2, त्याच्या पुढचं 5π/2, त्याच्या पुढचं 7π/2 अँड सो ऑन. लक्षात ठेवून कसं ठेवायचं, कॉस 90 0 असते म्हणजे π/2. आता इथं काय नाही म्हणजे 1. आता हिंट सांगतो, बाकी सगळे ऑड घ्यायचे. π/2चे काय घ्यायचे, ऑड. 1 3 5 7 असे घ्यायचे. ह्या अँगलला कॉस्टची व्हॅल्यू काय येणार आहे, 0 येणार आहे. आता ही व्हॅल्यू येण्यासाठी टीची व्हॅल्यू काय काय पाहिजे, मगासारखंच ही व्हॅल्यू येण्यासाठी टीची व्हॅल्यू काय काय पाहिजे ते आता मला इथं हुडकून काढायचं. तर आता हुडकून काढा. ठीक आहे, आता मला सांगा मगासारखंच रफ पण तुम्ही करू शकताय. आता पहिलं उत्तर किती पाहिजे, π/2. मगासारखंच करूया. ॲक्च्युली अँगल किती आहे बघा, कॉस्टचा अँगल किती आहे, 2π n1 - n2 अपॉन 2 इंटू इथं टी. तर टीची व्हॅल्यू टाकायची आहे आणि मला उत्तर किती यायला पाहिजे, π/2. म्हणजे थोडक्यात इथं टीची अशी किती व्हॅल्यू पुट करायची, उत्तर π/2. एक काम करूया बघा, 2 ला 2 गेलं, पाय पाहिजेला आहे काय, पाहिजेला आहे. n1 - n2 पाहिला आहे काय, नको आहे. मग ते घालवायचं असेल तर काय करणार, 1/n1 - n2. बरं आहे. मला सांगा हे जर दोन्ही एकमेकाला गेले तर उरलं काय, पाय. पण मला इथे काय पाहिलं आहे, π/2 पाहिलं आहे. काय पाहिलं आहे, π/2. म्हणजे इथं मी कितीनं मल्टिप्लाय करतो, 2 न मल्टिप्लाय करतो. मग आता मला सांगा 2 ला 2, ह्या 2 ला 2 कॅन्सल, n1 - n2 ला 2 कॅन्सल, इथं पाय /2. म्हणजे थोडक्यात टीची व्हॅल्यू मला किती घ्यायला लागली, 1/2 n1 - n2. किती घ्यायला लागली मला सांगा, 1/2 n1 - n2. तेव्हा मला काय मिळालं, π/2 मिळालं. म्हणजे थोडक्यामध्ये मला ही पहिली व्हॅल्यू जर पाहिजे असेल तर टीची व्हॅल्यू किती टाकलं मी, 1/2 n1 - n2. ह्याच्यावरून मला काय मिळालं, π/2. पुढचं सोपं आहे बघा. आता मला सांगा π/2 साठी किती, आत्ताच काढलं आपण. π/2 साठी किती, इथंच आहे बघा, 1/2 n1 - n2. आणि त्याला मल्टिप्लायला किती आहे, 3. त्याला मल्टिप्लायला किती आहे, 3. तसं पुढे जाऊया. π/2 साठी किती, आत्ताच काढलं आपण, 1/2 n1 - n2. त्याला मल्टिप्लाय किती, 5. त्यामुळे सोपं आहे बघा, 5/2 n1 - n2. त्याच्या पुढं काय आहे, 7. 7/2 n1 - n2. त्याच्या पुढे गेलं असं काय असो, 9/2 n1 - n2 अँड काय असणार, सो ऑन. तर मला सांगा हे सर्व टायमिंग्स आहेत, हे सर्व टायमिंग्स आहेत कोणाचे, वॅनिंगचे. म्हणजे कमी आवाज कुठल्या कुठल्या टायमिंगला आला, डिस्टन्सला नव्हे, कुठल्या कुठल्या टायमिंगला कमी आवाज ऐकवला, ह्या टायमिंग्सला काय आला, आवाज कमी ऐकवला. कारण आपण सुरुवात कशाने केली, ए मिनिमम, दॅट इज कॉल्ड वॅनिंगच्या. त्या जागा कोणाच्या आहेत, वॅनिंगच्या आहेत. त्यावेळेला काय ऐकवलं, वॅनिंग ऐकवलं. मग मगासारखंच कुठल्याही 2 लगतच्या मध्ये वजाबाकी करून बघू. हा पहिला आणि दुसरा ह्याच्या टायमिंगमध्ये फरक करून बघू. 3 - 1 2. 2 ला 2 काय होणार, कॅन्सल. म्हणजे इथं वजाबाकी होणार बघा, n1 - n2. पुढचं करून बघा, तिसऱ्या आणि दुसऱ्यातलं करून बघा, ह्याच्यातलं करून बघा. 5 - 3 2. 2 ला 2 काय होणार, कॅन्सल. इथं पण किती होणार, 1/n1 - n2. म्हणजे कुठल्याही 2 सक्सेसिव्ह वॅनिंगमधलं तुम्ही टाईम इंटरव्हलमधलं काय करू बघता, डिफरन्स बघा. टाईम इंटरव्हलमधलं काय करून बघा, 2 सक्सेसिव्हमधलं काय करा, डिफरन्स काढा बघा. 9 - 7 2. 2 ला 2 कॅन्सल. म्हणजे ह्याच्यामध्ये जरी काढलं तर तुम्हाला काय सापडेल, 1/n1 - n2. म्हणजे मागासारखंच आता इथं काय सापडलं, टाईम इंटरव्हल बिटवीन 2 सक्सेसिव्ह वॅनिंग्स. टाइम इंटरव्हल बिटवीन 2 सक्सेसिव्ह वॅनिंग्स. कुठेही चेक करा ते किती सापडलं, 1/n1 - n2. आणि त्यालाच आपण काय म्हणतोय, पिरियड ऑफ बिट्स. कारण डेफिनेशन काय, टाइम इंटरव्हल बिटवीन 2 सक्सेसिव्ह वॅक्सिन्स किंवा वॅनिंग्स. मग 2 वॅनिंगमध्ये कुठे डिस्टन्स टाइम इंटरव्हल काढा, किती मिळालं, 1/n1 - n2. म्हणजे तुम्हाला पिरियड ऑफ बिट्स पुन्हा एकदा तोच मिळाला, 1/n1 - n2. म्हणजे थोडक्यात वॅक्सिंगच्या वेळेला पण पिरियड किती असतो, 1/n1 - n2. आणि वॅनिंगच्या वेळेला पण पिरियड ऑफ बिट्स किती असतं, 1/n1 - n2. म्हणजे दोघांचं टायमिंग कसं आहे, सेम आहे. म्हणून त्यांना काय म्हणायचं, पिरियडिक म्हणायचं. दॅट्स वाय दे आर कॉल्ड एज पिरियडिकली ऑकर्ड. काय म्हणायचं, पिरियडिकली. हा 4 सेकंद असेल तर तोच देखील काय असणार आहे, 4 सेकंद. वॅक्सिंग 4 सेकंद, पुन्हा वॅनिंग पण 4 सेकंद, पुन्हा वॅक्सिंग 4 सेकंद. कारण ह्यांचा पिरियड ऑफ बिट्स कसं मिळालं, वॅक्सिंगच्या वेळेला पण किती मिळालं, 1/n1 - n2. आणि वॅनिंगच्या वेळेला पण काय मिळालं, 1/n1 - n2.
आणि सिंपल आहे आता बीट फ्रिक्वेन्सी उलटं करा, रेसिप्रोकल ऑफ पिरियड इज कॉल्ड अ बीट. मग ह्याचं उलटी केलं तर पुन्हा तेच सापडणार आहे. म्हणजे बीट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तुम्ही वॅक्सिंगच्या मार्गाने पण काढू शकता आणि वॅनिंगच्या. म्हणजे परीक्षेत जर तुम्हाला ऑप्टेन एक्सप्रेशन फॉर बीट फ्रिक्वेन्सी त्याला तुम्ही वॅक्सिंगचं काढून इथं पण केलं चालेल, त्याला वॅनिंगचं काढायलाच पाहिजे असं नाही. पण जर तुम्हाला परीक्षेत असं म्हणलं शो दॅट वॅक्सिंग अँड वॅनिंग्स आर पिरियडिक, मग त्यावेळेला वॅक्सिंगचं काढायचं, त्याचा पिरियड काढायचा, वॅनिंगचं कंडिशन काढायची, त्याचा पिरियड काढायचा आणि दोघांचा पिरियड कसा आलाय सेम आलाय. मग तुम्ही म्हणू शकता दे ऑकर पिरियडिकली. ती कशा ऑकर होतात पिरियडिकली. आणि त्याचं टायमिंग जर बघितलं थोडक्यामध्ये दे प्रोड्युस्ड अल्टरनेटिव्हली. दोन वॅक्सिंगच्या मध्ये एक काय आहे वॅनिंग आहे. त्यांचं टायमिंग वॅक्सिंगचं आणि वॅनिंगचं हे इन्स्टंटेज जर बघितले तर ते कशा आहेत अल्टरनेटिव्हली आहेत आणि त्यांचा पिरियड कसा आला सेम. सो दे ऑकर पिरियडिकली. असा हा क्वेश्चन कम्प्लीट होऊ शकतो. लक्षात मी काय म्हटलं डेरिव्हेशन सगळ्यांना कळालं कसं आहे ते. आणि रिपीट करतो बघा. सुरुवातीला दोन साऊंड वेव्हर्स हॅव्हिंग सेम ॲम्प्लिट्यूड बट स्लाइटली डिफरंट इंटरफिअर, याच्यावरनं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड, याच्यावरनं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडवरती मॅक्झिमची कंडिशन टाका, त्यावर तुम्हाला काय मिळेल वॅक्सिंग मिळेल. वॅक्सिंगचं तुम्ही सोडवलं तर त्या ठिकाणी तुम्हाला पिरियड ऑफ बिट्स काय सापडलं, त्यावर पण तेच सापडलं 1/n1 - n2 सापडलं बरोबर आहे. आणि त्याच्यावर बीट फ्रिक्वेन्सी काय मिळाली त्या केसमध्ये पण n = n1 - n2. सो बीट फ्रिक्वेन्सी इज ऑलवेज n = n1 - n2. हे पाठच करायचं नसेल डिफरन्स बिटवीन द टू फ्रिक्वेन्सीज. तसंच वॅनिंगसाठी ह्याच रिझल्ट ॲम्प्लिट्यूडवरती मिनिममची कंडिशन टाकली तर मला काय मिळालं वॅनिंग मी पुन्हा सोडवलं त्याला टीचे टाईम मिळाले. मग त्याच्या केसमध्ये पण काय सापडलं कुठल्याही सक्सेसिव्ह वॅनिंगचं टाईम ड्युरेशन बघा, टाईम डिफरन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह वॅनिंग्स कुठे चेक करा ते पण किती सापडलं 1/n1 - n2. मग त्यालाच काय म्हणायचं पिरियड ऑफ बिट्स. म्हणजे वॅक्सिंगच्या मार्गाने तुम्ही जर गेला किंवा वॅनिंगच्या मार्गाने जर गेला तर पिरियड ऑफ बिट्स काय आहे सेम आहे. म्हणजे वॅक्सिंगचे पिरियडचं टायमिंग आणि वॅनिंगचे दोन्ही पण काय सेम आहे. सो दे ऑकर पिरियडिकली. आणि त्या दोन्हीवरून मग तुम्ही काय दाखवू शकता n = n1 - n2. सो दिस ऑकर पिरियडिकली. चला इथं हा क्वेश्चन पूर्ण होते. हा क्वेश्चन व्हिडिओज 1-2दा तुम्ही व्यवस्थित रिपीट करा. म्हणून मी काल मुद्दाम का घेतलं नाही कारण एकाच वेळेला जर एवढं मोठं ड्युरेशन घेतलं थोडंसं कन्फ्युज झालं असतं. आणि आज पण मी ह्याच्या पुढं काय घेणार नाही. तर हे तुम्ही पहिल्यांदा व्यवस्थित सराव करून ठेवा. व्हिडिओ असल्यामुळे तुम्ही थांबवून पॉज करून मागं पुढे ते करू शकता. पण व्हिडिओचं अटेंड करा आणि स्वतःचे रफ नोट्स करा. परवा तुम्हाला त्याचा अंदाज आला की आपल्याला मागचे नोट्स तयार पाहिजेत मगच पुढचे आन्सर तुम्ही लिहू शकता. लक्षात सगळ्यांना. सो स्टेशनरी वेव्हला नोट्स अँटी नोट्स लक्षात घ्या. स्टेशनरी वेव्हला नोट्स अँटी नोट्स आणि बिट्सला वॅक्सिंग वॅनिंग मॅक्झिमम ऑफ साऊंड इज कॉल्ड ॲज वॅक्सिंग, मिनिमम ऑफ साऊंड आहे वॅनिंग. स्टेशनरी वेव्हमध्ये तुम्हाला एक्स म्हणजे डिस्टन्सेस बघायला लागतात. काय बघायला लागतंय डिस्टन्स बघायला लागते. आणि वॅक्सिंग वॅनिंगमध्ये तुम्हाला टायमिंग बघायला लागते. काय बघायला लागतंय टायमिंग. पण तुम्ही वॅक्सिंगच्या जरी मार्गाने गेला वॅनिंगच्या बीट फ्रिक्वेन्सी किंवा पिरियड ऑफ बिट्सचा फॉर्म्युला काय आहे सेमच आहे. आणि पिरियड ऑफ बिट्स काय असतं 1/n1 - n2. म्हणजे बीट फ्रिक्वेन्सी हा फॉर्म्युला व्हेरी इम्पॉर्टंट आहे. n = ऑलवेज डिफरन्स n1 - n2. लक्षात व्यवस्थित करा. स्वतःचं रायटिंग करून ठेवा. यू विल बी फील व्हेरी इझी फॉर नेक्स्ट लेक्चर और नेक्स्ट न्यूमरिकल्स. लक्षात ओके थँक्यू.